व्यवसाय नीतिशास्त्र, अर्थ, स्वरूप आणि महत्त्व. सर्वांना नमस्कार. मागच्या 2 सत्रात आपण साधारणपणे नीतिशास्त्र, नैतिक आणि अनैतिक वागणुकीमधील फरक, अनैतिक वर्तनाची कारणे इत्यादीबद्दल चर्चा केली. आजच्या सत्रात आपण व्यवसाय नीतिशास्त्र या संकल्पनेबद्दल चर्चा करणार आहोत. या संकल्पनेचा अर्थ वेगवेगळ्या लोकांसाठी विविध गोष्टींचा आहे, परंतु सामान्यतः कामाच्या ठिकाणी यामुळे काय चुकीचे आहे आणि काय योग्य आहे याची जाणीव होत आहे. ही उत्पादने सेवांच्या प्रभावाशी संबंधित आहेत आणि भागधारकांशी संबंध आहे. वॉलेस आणि पेकेल यांनी स्पष्ट केलं आहे की मूलभूत बदलांच्या वेळी व्यवसायातील नैतिकतेकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. आता व्यवसायामधील नफा यासारख्या वेळा मूलभूत बदलांच्या वेळी पूर्वी मान्य केलेल्या मूल्यांकडे आता चौकशी केली जाते. यापैकी बऱ्याच मूल्यांचे अनुसरण केले जात नाही. यामुळे नेमक्या काय चुकीचे आहेत याविषयी जटिल कोंडीत नेत्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कोणत्याही स्पष्ट नैतिक दिशा नाहीत. कार्यक्षेत्रामधील नीती नियमांकडे लक्ष नेत्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी कसे वागावे यावर संवेदनशीलता आणली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कार्यस्थळावरील नीतिमत्तेकडे लक्ष देणे हे सुनिश्चित करण्यास मदत करते की जेव्हा नेते आणि व्यवस्थापक संकट आणि गोंधळाच्या वेळी संघर्ष करीत असतात तेव्हा ते एक मजबूत नैतिक दिशा ठरवतात. तथापि व्यवसायाच्या नीतिमत्तेकडे लक्ष देणं इतरही बरेच फायदे प्रदान करते. व्यवसाय नीतिशास्त्र, कॉर्पोरेट नीतिशास्त्र असंही म्हटलं जातं. हा लागू केलेला नीतिशास्त्र किंवा व्यावसायिक आचारसंहितेचा एक प्रकार आहे, जो व्यवसायातील वातावरण उद्भवू शकणाऱ्या नैतिक तत्वे किंवा नैतिक समस्यांचे परीक्षण करतो. हे व्यवसायाच्या आचरणाच्या बाबतीत सर्व बाबतीत लागू आहे आणि व्यक्ती आणि संपूर्ण संस्था त्यांच्या आचरणाशी संबंधित आहे. नीतिशास्त्र व्यक्तींपासून संस्थात्मक विधानाद्वारे किंवा कायदेशीर प्रणालींद्वारे उद्भवली आहे. हे नियम, मूल्ये, नैतिक आणि अनैतिक पद्धती ही व्यवसायाचे मार्गदर्शन करणारी तत्व आहेत. ते त्या व्यवसायांना त्यांच्या भागीदारकांशी चांगले संबंध ठेवण्यास मदत करतात. व्यावसायिकांनी चांगल्या प्रकारच्या वस्तू आणि सेवांचा नियमित पुरवठा त्यांच्या ग्राहकांना योग्य दरात करणं आवश्यक आहे. भेसळ करणे, दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना प्रोत्साहन देणे, वजन आणि उपायांमध्ये फसवणूक करणे, काळाबाजारी करणे इत्यादी अन्यायकारक व्यापार पद्धतीमध्ये भाग घेणे टाळले पाहिजे. त्यांना योग्य वेतन दिले गेले पाहिजे आणि त्यांच्या कामगारांना चांगल्या कामाची परिस्थिती द्यावी. त्यांनी कामगारांचे शोषण करू नये. त्यांनी बाजारात स्पर्धेस प्रोत्साहित केले पाहिजे. त्यांनी छोट्या व्यावसायिकांच्या हिताचे रक्षण केले पाहिजे. अनुचित स्पर्धा टाळली पाहिजे. मक्तेदारी टाळली पाहिजे. त्यांनी त्यांचे सर्व कर सरकारला नियमितपणे दिलेच पाहिजेत. 1980 आणि 1990च्या दशकात बड्या कंपन्यात आणि शैक्षणिक क्षेत्रात व्यावसायिक आचारसंहितेमध्ये रुची नाटकीरित्या वाढली. उदाहरणार्थ, आज बरीच मोठी कॉर्पोरेट्स नीतिशास्त्र, कोड आणि सामाजिक उत्तरदायित्व सनद या मथळ्याखाली गैर आर्थिक मूल्यांबाबत त्यांच्या वचनबद्धतेस प्रोत्साहित करतात. ॲडम स्मिथ म्हणाले, एकाच व्यापाराचे लोक क्वचित एकत्र जमतात, अगदी आनंद आणि विवंचनेसाठी देखील, परंतु हे संभाषण लोकांविरुद्धच्या षडयंत्रात किंवा किमती वाढवण्याच्या विरोधात संपून जाईल. कारभाराचे वर्तन दर्शवण्याकरता सरकार कायदे आणि नियमांचा उपयोग करते, ज्यायोगे ते फायदेशीर दिशानिर्देशक असतात.
नीतिशास्त्र स्पष्टपणे क्षेत्रे आणि सरकारी नियंत्रणापलीकडे असलेल्या वर्तनाचे तपशील यामध्ये नियंत्रण ठेवते. ज्या कंपन्यांमध्ये ते कार्य करते तिथे औपचारिक नीतिशास्त्र राजवटींचा विकास, त्यांचे मर्यादित संबंध आणि संवेदनशीलता असलेल्या मोठ्या कंपन्यांचा उदय होतो. या छोट्या पार्श्वभूमीवर आपण व्यवसायाच्या नीतिमत्तेचा अर्थ समजून घेण्यासाठी लक्ष केंद्रित करूया. नीतिशास्त्र हे नियम किंवा मानक आहेत जे दररोज आपल्या निर्णयावर नियंत्रण ठेवत असतात. बरेच लोक विवेकबुद्धीने किंवा बरोबर आणि चुकीच्या सोप्या अर्थाने नीतिशास्त्र मानत असतात. इतर म्हणतील की नीतिशास्त्र ही एक अंतर्गत आचारसंहिता आहे जी एखाद्या व्यक्तीच्या आचरणावर नियंत्रण ठेवते आणि प्रत्येक व्यक्तीला कुटुंब, श्रद्धा, परंपरा, समुदाय, कायदे आणि वैयक्तिक महत्त्व देऊन अंतर्भूत असते. कॉर्पोरेशन आणि व्यावसायिक संस्था, विशेषतः परवाना देणारे बोर्ड, सामान्यतः लेखी आचारसंहिता घेतील जे क्षेत्रातील सर्वांकडून अपेक्षित असलेल्या व्यावसायिक आचरणाचे मानदंड नियंत्रित करते. हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की कायदा आणि नीतिशास्त्र समानार्थी नाहीत किंवा दिलेल्या परिस्थितीत कृती करण्याचा कायदेशीर आणि नैतिक अभ्यासक्रम अपरिहार्यपणे एकसारखेच आहेत. कायदेमंडळ आणि प्रशासकीय मंडळांनी मंजूर केलेले कायदे आणि नियम कायदा निश्चित करतात. एकदा अमेरिकेत गुलामगिरी कायदेशीर होती, परंतु दुसऱ्याला गुलाम करणे ही नैतिक कृती असल्याचे नक्कीच म्हणू शकत नाही. नैतिक मुद्द्यांमध्ये कंपनी आणि त्यांचे कर्मचारी, पुरवठा करणारे, ग्राहक आणि शेजारी यांच्यामधील अधिकार आणि कर्तव्ये, तिचे भागधारकांवर जबाबदारी आहे. वेगवेगळ्या कंपन्यांमधील संबंधाविषयींच्या शत्रूमध्ये चढाओढ आणि औद्योगिक हेरगिरी यांचा समावेश आहे. संबंधित मुद्द्यात कॉर्पोरेट गव्हर्नन्सचा समावेश आहे. कॉर्पोरेट सामाजिक उद्योजकता, राजकीय योगदान, कॉर्पोरेट मनुष्य हत्याचा गुन्हा दाखल करण्याबद्दल नैतिक चर्चेसारखे कायदेशीर मुद्दे आणि कॉर्पोरेशनच्या नीतिशास्त्र धोरणांचे विपणन. 2012च्या उत्तरार्धात प्रकाशित झालेल्या IBE इप्सॉस मोरीच्या संशोधनानुसार ब्रिटनमधील व्यवसायाच्या नीतिमत्तेशी संबंधित सार्वजनिक चिंतेची 3 प्रमुख क्षेत्रे म्हणजे कार्यकारी वेतन, कॉर्पोरेट कर टाळणे आणि लाच आणि भ्रष्टाचार. कॉर्पोरेट विवेकबुद्धीचा प्रभार असल्यास संपूर्ण संस्थेच्या नैतिक मानकांचे नुकसान होऊ शकते. याचा परिणाम केवळ कंपनी आणि त्याच्या निकालावरच होणार नाही, परंतु कॉर्पोरेट समतोलत्व बिघडलेल्या अंतर्गत काम करणारे कर्मचारीही करतील. कंपनीमध्ये कॉर्पोरेट विवेकबुद्धीचा मार्ग कसा वाढू शकतो हे त्याच्या हाताळणी, लबाडी आणि गुंडगिरीद्वारे कळून येते. ते असे करतात जे कंपनीत त्यांचे खरे चरित्र आणि हेतू लपवू शकतात. व्यावसायिक नीतिशास्त्र या संकल्पनेचा अर्थ समजल्यानंतर आपण व्यवसायातील कार्यक्षेत्रात नीतिशास्त्र काय भूमिका घेते याचा अभ्यास करूया. वित्त. मूलभूतपणे वित्त ही एक सामाजिक विज्ञान शाखा आहे. शिस्त, वर्तनात्मक अर्थशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, लेखा आणि व्यवस्थापन यांना मर्यादित करते. त्यामध्ये कर्ज आणि इक्विटीचे मिश्रण, लाभांश धोरण, पर्यायी गुंतवणूक, प्रकल्पांचे मूल्यमापन, पर्याय, फ्युचर्स, अदलाबदल आणि इतर व्युत्पन्न, खातेवाटपाचे विविधीकरण आणि इतर अनेक तांत्रिक बाबींचा समावेश आहे. वित्त ही नैतिक भारांपासून बेशिस्त असल्याचे लोक नेहमीच चुकीच्या पद्धतीने बोलत असतात. 2008च्या आर्थिक संकटामुळे
समीक्षकांना US आणि युरोपियन वित्तीय संस्था आणि वित्तीय नियामक संस्थांचे प्रभारी अधिकारी यांच्या नैतिकतेला आव्हान देण्यात आलं. वित्त नीतिमत्तेकडे दुसऱ्या कारणांकडे दुर्लक्ष केलं जातं. वित्त पुरवठा करणाऱ्या नेहमी नैतिकतेऐवजी कायद्याचे विषय म्हणून संबोधित केले जातात. व्यापार पद्धती, व्यापार अटी, आर्थिक करार, विक्री पद्धत, सल्लामसलत सेवा, कर भरणा, अंतर्गत लेखापरीक्षण, बाह्य ऑडिट आणि भरपाई यामधील निष्पक्षता वित्त आणि लेखाच्या छत्रामध्ये येते. मानव संसाधन व्यवस्थापन. मानव संसाधन व्यवस्थापन नीतिशास्त्र ओळख आणि अंमलात आणणाऱ्या निर्णायक भूमिका बजावते. मानव संसाधन तज्ज्ञांसाठी नीतिशास्त्र हा निर्णायक मुद्दा बनला पाहिजे. मानव संसाधन व्यवस्थापनाचे नैतिकता, नियोक्ता, कर्मचाऱ्यांच्या नातेसंबंधात उद्भवलेल्या नैतिक मुद्द्यांसह जसे की नियोक्ता आणि कर्मचाऱ्यांमधील कर्तव्याचे हक्क आणि कर्तव्य समाविष्ट असतात. मानव संसाधन संस्थेला भेडसावणाऱ्या नैतिकतेच्या मुद्द्यांमध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे. भेदभाव मुद्दे, उदाहरणार्थ वय, लिंग, वंश, धर्म, अपंगत्व, वजन इत्यादीच्या आधारे भेदभाव. लैंगिक अत्याचार, होकारात्मक कृती, कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व आणि कामाच्या जागेचे लोकशाहीकरण इत्यादी. कर्मचाऱ्याच्या गोपनीयतेवर परिणाम करणारे मुद्दे, रोजगाराच्या कराराच्या योग्यतेवर आणि नियोक्ता आणि कर्मचाऱ्यांमधील सामर्थ्यावरील शिल्लक संबंधित मुद्दे, व्यावसायिक आरोग्य आणि सुरक्षा, कंपन्यांचा आर्थिक जोखीम त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर बदलण्याचा कल असतो. कामगिरीशी संबंधित वेतन प्रणालीची भरभराट आणि लवचिक रोजगार कराराचे बदलणे या नव्याने स्थापित होणाऱ्या जोखीम बदलाचे सूचक आहेत. विक्री आणि विपणन. विपणन नैतिकता हे लागू केलेल्या नीती नियमांचे क्षेत्र आहे जे मार्केटिंगच्या ऑपरेशन आणि नियमांच्या मागे असलेल्या नैतिक तत्वांशी संबंधित आहे. या क्षेत्रात ज्या नैतिक मुद्द्यांचा सामना करावा लागतो त्यामध्ये या गोष्टी समाविष्ट आहेत. मूल्य निर्धारण, किंमत निर्धारण, किंमत भेदभाव, किंमतीवर नफा मिळवणे, पुरवठा हाताळणे, अनन्य व्यवहार व्यवस्था, बांधण्याची व्यवस्था इत्यादी विरोधी स्पर्धात्मक पद्धती, दिशाभूल करणाऱ्या जाहिराती, जाहिरातींची सामग्री, मुले आणि विपणन, काळा बाजार इत्यादी. उत्पादन. व्यावसायिक आचारसंहितेचे हे क्षेत्र सहसा एखाद्या उत्पादनाच्या जबाबदाऱ्या हाताळते आणि हे सुनिश्चित करते की उत्पादने आणि उत्पादन प्रक्रिया अनावश्यकपणे हानी पोचवू शकत नाहीत. शून्य जोखमीसह काही वस्तू आणि सेवा तयार केल्या जाऊ शकतात आणि वापरल्या जाऊ शकतात. त्यामुळे नैतिक मार्ग निश्चित करणं त्रासदायक ठरू शकतं. काही बाबतीत ग्राहक तंबाखूच्या उत्पादनांसारख्या उत्पादनांना हानी पोचवणाऱ्या वस्तूंची मागणी करतात. उत्पादनावर प्रदूषण, अधिवास नाश आणि शहरी पसरण्यासह पर्यावरणीय परिणाम होऊ शकतात. अणुऊर्जा, अनुवांशिकरित्या सुधारित अन्न आणि मोबाईल फोनचे तंत्रज्ञान याचे विपरीत परिणाम चांगल्या प्रकारे समजू शकणार नाहीत. सावधगिरीचे सिद्धांत ज्या तंत्रज्ञानाचे परिणाम पूर्णपणे समजले नाहीत अशा नवीन तंत्रज्ञानाचा परिचय करण्यास प्रतिबंध करू शकतो. परंतु त्या घटनेने औद्योगिक क्रांतीनंतर नव्याने तंत्रज्ञानास प्रतिबंध केला असता. मानव आणि प्राणी या दोघांच्या हक्कांचे उल्लंघन केल्याबद्दल उत्पादन तपासणी नियमनांवर हल्ला करण्यात आला आहे. तंत्रज्ञानाच्या वाढीसह स्रोत आणि वेबसाईट्स आहेत
जी कंपन्या आणि व्यवसायाची यादी आणि माहिती प्रदान करतात आणि हरित आहेत किंवा प्राण्यांवर कसोटी घेत नाहीत. या कंपन्या बऱ्याचदा याची जाहिरात करतात आणि तरुण पिढ्यांमध्ये त्याची लोकप्रियता वाढत आहे. व्यवसायाचा सर्वात महत्त्वाचा घटक असल्याने व्यवसाय नैतिक किंवा अनैतिकपणे वागतो आहे किंवा नाही, भागधारकांची मुख्य चिंता आहे. व्यवसायाच्या कृती आणि निर्णय नैतिक किंवा अगदी कायदेशीर समस्या होण्यापूर्वी ते प्रामुख्याने नैतिक असले पाहिजेत. सरकार, समुदाय आणि समाजाच्या बाबतीत जे फक्त एक नैतिक विषय होते ते कायदेशीर वादविवाद आणि अखेरीस कायदा बनू शकते. काही अनैतिक समस्या अशा आहेत. निष्पक्षता. लोकांना निष्पक्ष होण्यास प्रवृत्त करणारे 3 पैलू आहेत: समानता, सुधारणा आणि परस्पर व्यवहार. न्याय, योग्य आणि निपक्षपाती असणे. कंपनीच्या वेळेचा आणि स्रोतांचा गैरवापर. हा विशिष्ट विषय फारसा सामान्य वाटू शकत नाही, परंतु तो खूप महत्त्वाचा आहे. कारण कंपनीचा वर्षाला अब्जावधी डॉलर्स खर्च होतो. हा गैरवापर उशिरा येणाऱ्यांचा आहे. लवकर जाणे, लांब जेवणाची सुट्टी, अनुचित आजारी दिवस सोडून आज व्यवसायांमध्ये गैरवर्तन करण्याचे एक प्रमुख रूप म्हणून पाळलं गेलं आहे. कंपनीच्या वेळ आणि संसाधनांच्या गैरवापरात कर्मचारी भाग घेण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे वैयक्तिक कामाकरता कंपनीचा संगणक वापरणे. ग्राहकांची फसवणूक. फसवणूक करण्याचे बरेच प्रकार आहेत. म्हणजे अनुकूल फसवणूक, परतावा फसवणूक, किंमत लवाद, चोरी केलेला माल परत करणे. व्यवसायात फसवणूक ही एक मोठी अनैतिक पद्धत आहे ज्यावर विशेष लक्ष दिलं पाहिजे. जेव्हा ग्राहक त्यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी व्यवसायांना फसवण्याचा प्रयत्न करतात तेव्हा ग्राहकांची वैयक्तिक फसवणूक होत असते. अपमानास्पद वागणूक. कर्मचाऱ्यांमध्ये एक सामान्य नैतिक समस्या असते. अपमानास्पद वागणुकीत इतर कर्मचाऱ्यांवर भीती घालणारी कृत्ये असतात. अशा कृतींमध्ये त्रास देणे, अपवित्र करणे, एखाद्याला शारीरिक धमकी देणे आणि त्याचा अपमान करणे आणि त्रास देणे यांचा समावेश होतो. सरळ शब्दात सांगायचं म्हणजे नीतिशास्त्रात योग्य किंवा काय चूक आहे हे शिकणे आणि नंतर योग्य गोष्टी करणे यांचा समावेश होतो. परंतु योग्य गोष्ट इतकी सरळ नाही जशी व्यावसायिक नीतिशास्त्र साहित्यात मोठ्या प्रमाणात दिली गेली आहे. कामाच्या ठिकाणी बहुतेक नैतिक दुविधा म्हणजे फक्त बॉबने जॅककडून चोरी करावी किंवा जॅकने त्याच्या साहेबांशी खोटे बोलले पाहिजे काय. अनेक नीतिशास्त्रज्ञ असे प्रतिपादन करतात की नेहमी नैतिक तत्वांवर आधारित एखादी गोष्ट योग्य केली जाते आणि इतरांचा असा विश्वास आहे की योग्य गोष्ट ही परिस्थितीवर अवलंबून असते. शेवटी ती व्यक्तीवर अवलंबून असते. अनेक तत्त्वज्ञानी नीतिशास्त्रांना आचरण विज्ञान मानतात. ट्विन सिटीजनचे सल्लागार डग वॉलेस आणि जॉन पेकले स्पष्ट करतात, नीतिशास्त्रात मूलभूत नियम समाविष्ट आहेत ज्याद्वारे आपण आपले जीवन जगत असतो. सुकरात आणि प्लेटोच्या काळापासून तत्त्वज्ञांनी किमान 2500 वर्षापासून नीतिशास्त्रांवर चर्चा करत आहेत. बरेच नीतिशास्त्रज्ञ उदयोन्मुख नैतिक विश्वासांना कलेची स्थिती, कायदेशीर बाबी मानत असतात. म्हणजेच आज जे नैतिक मार्गदर्शक तत्त्व ठरते ते बहुतेक वेळा एखाद्या कायद्याचे नियमात भाषांतरित केले जाते. आपण कसं वागलं पाहिजे हे मार्गदर्शन करणारी मूल्ये नैतिक मूल्ये मानली जातात. उदाहरणार्थ आदर,
प्रामाणिकपणा, चांगुलपणा, जबाबदारी इत्यादी मूल्य. ही मूल्य कशी लागू केली जातात याविषयीच्या विधानांना कधीकधी नैतिक किंवा नैतिक तत्व असं म्हटलं जातं. चला आता या सत्रात पुढे जाऊया आणि व्यवसायाच्या सशक्त नीती असण्याचे विविध फायदे समजून घेऊया. अधिकाधिक कंपन्या व्यवसायामधील नैतिकता आणि आर्थिक कामगिरीचा दुवा ओळखतात. नैतिक आचरणाची स्पष्ट वचनबद्धता प्रदर्शित करणाऱ्या कंपन्या सातत्याने नैतिक आचरण प्रदर्शित न करणाऱ्या कंपन्यांपेक्षा मात करतात. कंपन्या उत्कृष्ट प्रतिभा आकर्षित करण्यास सक्षम आहेत आणि आपल्या कर्मचाऱ्यांची काळजी घेण्यास समर्पित असलेली एक नैतिक कंपनी संस्थेच्या काळजी घेण्यात तितकेच समर्पित कर्मचाऱ्यांना पुरस्कृत करेल. कर्मचाऱ्यांसाठी नैतिक हवामान महत्त्वाचे आहे. नैतिक संस्था एक विश्वासार्ह वातावरण तयार करतात ज्यायोगे कर्मचारी अवलंबून राहण्यास, निर्णय घेण्यास आणि सहकर्मचाऱ्यांच्या निर्णयावर आणि कृतींवर कार्य करण्यास तयार असतात. अशा कामाच्या वातावरणामध्ये कर्मचारी आपल्या सहकाऱ्यांना आणि वरिष्ठांना आदर आणि विचारांनी वागण्याची अपेक्षा करू शकतात. हे मजबूत टीमवर्क आणि उत्पादकता विकसित करते आणि कर्मचाऱ्यांच्या वाढीस समर्थन देते. गुंतवणूकदारांची निष्ठा. गुंतवणूकदारांना ज्या कंपनीत गुंतवणूक केली जाते त्या नैतिकतेची, सामाजिक जबाबदारीची आणि प्रतिष्ठेची काळजी असते. गुंतवणूकदार अधिकाधिक जागरूक होत आहेत की नैतिक वातावरण कार्यक्षमता, उत्पादन क्षमता आणि नफा यांना आधार देते. कोणत्याही गुंतवणूकदारांसह अवलंबित्व, विश्वास आणि वचनबद्धतेच्या आधारे संबंध कायम राहिल्यास निष्ठा वाढते. ग्राहकांचे समाधान. यशस्वी व्यवसाय धोरणात ग्राहकांचे समाधान होणं हा एक महत्त्वाचा घटक आहे. कंपनीच्या यशासाठी पुन्हा पुन्हा खरेदी, ऑर्डर आणि परस्पर संबंधांचे शाश्वत संबंध आवश्यक आहेत. यश मिळवण्याकरता कंपनीच्या नावाने ग्राहकांमध्ये विश्वास आणि आदर निर्माण झाला पाहिजे. नैतिक पद्धतीचा अवलंब करणाऱ्या कंपनीने हे साध्य केले आहे. जेव्हा एखादी कंपनी उच्च नैतिकतेवर विश्वास ठेवते असे समजते तेव्हा कोणतेही संकट किंवा अपघात ग्राहकांना किरकोळ विकृती म्हणून सहन करतात. अशा कंपन्यांना गंभीर परिस्थितीत टिकून राहण्यासाठी त्यांच्या नैतिकतेनुसार मार्गदर्शन केले जाते. संस्थात्मक आचरण त्या मूल्यांसह अधोरेखित केले आहे हे सुनिश्चित करून प्राधान्य दिलेली मूल्ये ओळखली जातात. एक सशक्त नैतिक वातावरण असलेली संस्था आपल्या ग्राहकांची आवड सर्वात आधी ठेवते. ग्राहकांबद्दलचे नैतिक आचरण एक मजबूत स्पर्धात्मक स्थिती निर्माण करते. हे मजबूत सार्वजनिक प्रतिमेस प्रोत्साहित करते. नियम पाळणाऱ्या कंपन्या जबाबदार नागरिक म्हणून नैतिकदृष्ट्या कार्य करतात. यामध्ये नेहमीच नैतिकदृष्ट्या उपयुक्त कंपनीच्या कार्याचे निरीक्षण करण्याची आवश्यकता नाही. व्यवसाय नैतिकतेच्या मर्यादित कार्य केल्यास कंपनीला नफा आणि सन्माननीय नफा मिळतो. सारांशानुसार ज्या कंपन्या कर्मचाऱ्यांच्या गरजेनुसार प्रतिसाद देतात त्यांच्या कर्मचाऱ्यांची उलाढाल कमी असते. याचा सहज अर्थ असा, भागधारक त्यांचे पैसे एखाद्या विशिष्ट कंपनीत गुंतवतात आणि त्या पैशातून विशिष्ट लाभांश किंवा भांडवलाच्या वाढीच्या स्वरूपात परताव्याची अपेक्षा करतात. ग्राहक वस्तूंसाठी पैसे देतात, त्यांची निष्ठा देतात आणि त्यांच्या गरजा भागवणाऱ्या वस्तू किंवा सेवांच्या बदल्यात कंपनीची प्रतिष्ठा वाढवतात. पगार, बोनस, करिअरची प्रगती आणि शिकण्याच्या बदल्यात कर्मचारी त्यांचा वेळ, कौशल्य आणि ऊर्जा प्रदान करतात. आचारसंहिता आयुष्याच्या सुरुवातीस पालक आणि कुटुंब, समन्वयक,
शिक्षक आणि इतर महत्त्वपूर्ण व्यक्तींकडून शिकल्या जातात आणि त्यानंतरच्या अनुभवातून एकतर प्रबलित किंवा बदल्या जातात. व्यवसायाच्या नीतिनियमांचे सराव करण्याचे महत्त्व आता आपण समजून घेऊया. व्यवसायाच्या क्रियाकलापांची कायदेशीरपणे खात्री करा. व्यवसाय क्रियाकलाप कायदेशीर असणे आवश्यक आहे आणि एखाद्या व्यावसायिकाने कोणत्याही प्रकारचे अवैध क्रियाकलाप करू नयेत. ग्राहक अभिमुखता. सर्व कामकाज ग्राहकाभिमुख असणे आवश्यक आहे. व्यावसायिकांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की ग्राहक हा प्रकार आहे, म्हणून त्याने ग्राहकांना संतुष्ट करू शकेल अशा प्रकारच्या वस्तू आणि सेवांचे वितरण आणि वाटप केले पाहिजे. चांगल्या प्रतीची उत्पादने पुरवठा करणे. व्यवसायाला चांगल्या प्रतीची उत्पादने आणि सेवांचा पुरवठा सुनिश्चित करणे आवश्यक आहे. आपले उत्पादन आणि सेवेचे किमान मानक राखले पाहिजेत. किंमत. ग्राहकांच्या खरेदी क्षमतेखाली उत्पादने किंवा सेवांसाठी व्यावसायिकाला वाजवी किमतीचा दावा करावा लागतो. नियोक्ता कर्मचाऱ्यांचे संबंध. एखाद्या संस्थेतील नियोक्ता आणि कर्मचारी यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करणे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण संस्थेचे यश हे मुख्यत्वे यावर अवलंबून असते. लबाडी आणि फसवणूक टाळणे. व्यावसायिकाला अन्यायकारक मार्ग टाळणे आवश्यक आहे. त्याने ग्राहकांना किंवा सामान्य लोकांना लुबाडण्याचा किंवा फसवण्याचा प्रयत्न करू नये. त्याने नेहमीच आपल्या कामामध्ये प्रामाणिकपणा आणि नम्रपणा याचा अभ्यास केला पाहिजे. पर्यावरणीय विषयांना महत्त्वपूर्ण बाब मानलं जातं. एक व्यवसाय सुरळीतपणे चालवण्यासाठी आतील लोक तसेच बाहेरील लोकांसाठी निरोगी वातावरणाची हमी देतात. कृत्रिम कमतरता टाळणे. काही अप्रामाणिक उद्योगपती उत्पादनांची कृत्रिम कमतरता निर्माण करतात आणि त्यायोगे त्यांना अधिक नफा मिळवायचा आहे, परंतु हे योग्य नाही. समाज कल्याण. नफा कमावणे हा व्यवसायातील क्रियांचा एकमात्र हेतू असू शकत नाही. व्यावसायिकाची सामाजिक जबाबदारी आहे जी आपण पूर्ण केली पाहिजे. शिवाय संस्था व्यवसाय नफा निर्माण करण्यासाठी वस्तू आणि सेवांची निर्मिती करते. त्याचबरोबर त्याचा काही परिणाम समाजावर तसेच संपूर्ण समुदायावरही झाला पाहिजे. व्यवसायाची जबाबदारी अशी आहे की अशा प्रकारे वस्तू आणि सेवा प्रदान करणे जे समाजासाठी हानिकारक नाही. शेवटी व्यावसायिकाने एकूणच सामाजिक कल्याणाचा विचार केला पाहिजे. आता आपण या सत्राच्या शेवटी पोहोचलो आहोत. मला खात्री आहे आपण आज व्यवसायातील नीतिनियमांच्या संदर्भात ज्या संकल्पना चर्चा केल्या त्या आता आपल्यासाठी स्पष्ट झाल्या असतील. पुढच्या सत्रामध्ये आपण व्यावसायिक आचारसंहिता याच्या विविध प्रकारांबद्दल अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.